मित्रांनो नमस्कार. विण दोघातलीही तुटेना या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 29 मेच्या एपिसोडमध्ये आज काय काय घडणार आहे ते आपण सगळे जाणून घेणार आहोत. खूप छान असा इंटरेस्टिंग आजचा एपिसोड असणार आहे. स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. काल समर स्वानंदी दोघेजण एकाच रूममध्ये बसलेले असतात. स्वानंदीला समरला काहीतरी सांगायचं असतं, पण समर मात्र वेगळाच रिॲक्ट होतो. म्हणून स्वानंदी थोडीशी घाबरत असते की राजवाडेंना मी कसं सांगू, मी तर ते माझ्या डोळ्यांनी बघितलंय, पण सांगावं कसं हेच कळत नाही. स्वानंदी म्हणू लागते. स्वानंदी खूप काळजीत असते. तर समर विचारू लागतो की स्वानंदी मॅडम, किती वेळ झालाय तुम्हाला बघतो, तुम्ही खूप काळजीत वाटताय, काय झालंय सांगा ना, मला जर सांगितलंच नाही तर मला कळणार कसं बरं. त्यानंतर स्वानंदी सांगू लागते, हो राजवाडे, मला ना तुमच्यासोबत ना खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे, पण काय झालं माहिती आहे का, प्रत्येक वेळी मी काही करायला जाते ते माझ्यावरच उलटतं, म्हणून मला भीती वाटते. तुम्ही जर शांतपणे जर ऐकून घेणार असाल ना तर मी नक्की सांगते, फक्त तुम्ही काही रिॲक्ट करू नका. समोर म्हणू लागता, हो स्वानंदी मॅडम, तुम्ही असा का विचार करताय प्रत्येक वेळेस, सांगा ना तुम्ही, मी घेतो ऐकून. आता स्वानंदी म्हणू लागते, हो राजवाडे, काय झालंय, मी जेव्हा चिंगीकडं पाहिलं ना तर तिच्या हातावरती अंशुमनचं नाव काढत होती मेहंदीने. तर समरला धक्का बसतो. समर म्हणू लागतो, काय, आणि चिंगी आणि अंशुमनचं नाव तिच्या हातावर, हे प्रकरण थोडं वेगळंच वाटतं ना बरं स्वानंदी मॅडम, तुम्हाला नाही वाटत का काहीतरी विचित्रच आहे. तर स्वानंदी म्हणू लागते, हो मला तेच वाटतं ना विचित्र, म्हणून मला टेन्शनमध्ये आले आणि तेच मला तुमच्यासोबत बोलायचं आहे. मला ना काहीतरी वेगळीच भानगड वाटते. दोघंजण विचारात पडते. आता या दोघांचं बोलणं लपूनच अर्पिता ऐकत असते. अर्पिताने स्वानंदी आणि समरचं बोलणं ऐकल्याच्या नंतर ती लगेचच मल्लिकाकडे जाते. मल्लिका तर खूप खुश असते. फायनली तिच्या अंशुमनचं लग्न होणार असतं आणि मुलगी देखील खूप छान असते. त्यानंतर आता अर्पिता म्हणू लागते, अगं आई, तू इकडं आवरते पण घरामध्ये काय गोंधळ चालू आहे तुला माहिती तरी आहे का. मल्लिका म्हणू लागते, अगं काय झालंय अर्पिता, सांगितल्याशिवाय मला कळणार कसं. अर्पिता सांगू लागते, अगं आई, मी ना पिंट्या दादा आणि स्वानंदीच्या रूमच्या बाहेर होते. त्या दोघांचं बोलणं चालू होतं. काहीतरी आपल्या अंशुमन आणि त्या चिंगीबद्दलच ते बोलत होते. मला तर असं वाटतंय त्यांचं पण असंच म्हणणं आहे की या चिंगीनाच्या घराची सून व्हावी म्हणून. मला तर त्यांच्या बोलण्यातून असंच जाणवलं आहे. त्यावेळी आता मल्लिका म्हणू लागते, शेवटी तिला वाटतच असेल ना तिच्यासारखी सून या घरात यावं, तिला जाऊ या घरात यावं, तिच्यासारखी ती तर आहेत तशी, आणि आता परत त्या नौकरलाच ती आता जाऊ करून घ्यायच्या मार्गावर मला तर दिसते. त्यानंतर आता मल्लिका म्हणू लागते, असं आहे का अर्पिता, मला ना त्या चिंगीकडे आता बघावंच लागेल, तिला ना आता मी गायबच करून टाकते. अर्पिता म्हणू लागते, अगाई लवकरात लवकर बघ बरं का, नाही तर पाणी डोक्याच्या वरून निघून जाईल. तर मल्लिका लगेच चिंगीकडे जात असते. चिंगीने अंशुमनचं नाव तिच्या हातावर मेहंदीने काढलेलं असतं. ते अंशुमन तर वेगळ्याच प्रकारे चिंगीला घुमवत असतो. त्यानंतर आता चिंगीने हातावर अंशुमनचं नाव तर काढलं, तेवढ्या वेळात मल्लिकाने बघितलेलं असतं. मल्लिका ओढतच त्या चिंगीला ना हॉलमध्ये घेऊन येते. म्हणू लागते, काय गं, तुझी हिंमत कशी झाली इतकं मोठं टोकाचं पाऊल उचलायची, काय स्वप्न बघतेस, या घराची तुला सून व्हायचं आहे का. अर्पिता देखील पळत येते. तिकडून स्वानंदी देखील येत असते. सगळ्यांना कळतच नसतं घरात काय प्रकरण चालू आहे. आजी सगळेजण येत असतात. तर आता मल्लिका सगळ्यांना गोंधळ करून सांगते की बघा ना, या मुलीनं काय केलंय, माझ्या अंशुमनचं नाव तिने तिच्या हातावर काढले, तिला तर काय वाटतं काय माहिती, मी पण या घराची सून व्हावे. नौकरच आहेस ना, नौकराचाच पगार घेतेस ना, तर तशीच राह तू. मल्लिका म्हणू लागते, अगं पण तुझी हिंमतच कशी झाली माझ्या मुलाचं नाव मेहंदीने तुझ्या हातावर काढायची. बघ तू एकदा का हे लग्न पार पडू दे, नाही तुला घराच्या बाहेर हकलून दिलं तर माझं पण नाव मल्लिका नाही. स्वानंदीला पण खूप मोठा धक्का बसतो. अंशुमन तिथं आल्याच्या नंतर त्याला तर कळतच नसतं हे काय घडत आहे. डेली काही ना काही चालूच आहे. मल्लिकाला त्या चिंगीचा खूप राग आलेला असतो. तर त्यानंतर चिंगी खूप रडू लागते. सगळेजण आपापल्या कामाला लागत असतात, पण मल्लिका आणि अर्पिताच्या डोक्यातून तर तो राग जातच नसतो. जर या मुलीचं काही केलं नाही ना तर ही खूप मोठा गोंधळ घालून ठेवेल, असं त्यांचा प्लॅन असतो आता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र चिंगीला ना सगळीकडे शोधत असते स्वानंदी, पण चिंगी कुठंच तिला सापडत नसते. चिंगी तर गायबच झालेली असते. आता तेवढ्या वेळामध्ये स्वानंदी इकडे तिकडे शोधत वेड्यासारखी डायरेक्ट जाऊन समरला धडकते. समरला धडकल्याच्या नंतर समर म्हणू लागतो, अहो स्वानंदी मॅडम, तुम्ही असं काय करताय, समोर बघून चला ना, आणि इतक्या कोणत्या घाई गडबडीत आहात तुम्ही. स्वानंदी म्हणू लागते, अहो मी शोधत आहे,
तर त्यावेळी समर म्हणू लागतो, कुणाला शोधताय? त्यानंतर स्वानंदी सांगू लागते, अहो चिंगी सकाळपासून दिसली नाही, कुठे गायब झाली काय माहिती. समर पण विचारात पडतो. तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागात आपल्याला काय बघायला मिळतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.